ग्राहक जागो 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 जागो, झाली नवी पहाट बघा हो, जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो, जागो, जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो, जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया, जागो ग्राहक जागो जागो ग्राहक जागो। नमस्कार, जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आयुष्याचं काही खरं नाही, कधी काय होईल याचा नेम नाही असं आपण म्हणत असतो, तरी सुद्धा आयुष्य छान जगता यावं ह्यासाठी पैशांची साठवासाठव आपली सुरूच असते। आणि ह्या सगळ्यामध्ये आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होणार यासाठी सुद्धा आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे एखादी तरी आयुर्विमा पॉलिसी असणार। मग ही पॉलिसी घेत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, त्याच्यामध्ये काही फसवणूक होते का, याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी आपल्या तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलंय, त्यांची ओळख करून घेऊया। आपल्याबरोबर आहेत अनघा आचरेकर मॅडम, नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत करते। मॅडम ग्राहक प्रतिनिधी म्हणून आजच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। आपल्याबरोबर आजचे दुसरे पाहुणे आहेत मिलिंद खरात सर, नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत। निवृत्त विमा लोकपाल म्हणून त्यांनी काम केलंय, सरांचं तुमचंही स्वागत करते। आणि आजचे आपले तिसरे पाहुणे आहेत प्रसाद वाघ सर, मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे ते आलेत, तक्रार निवारण केंद्रासाठी कार्यकर्ते म्हणून ते कार्यरत आहेत। तिघांचंही स्वागत। महत्त्वाचा विषय आहे की लाईफ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल आपण बोलतोय। मॅडम पासून सुरू करेन की ग्राहक प्रतिनिधी म्हणून कोणती तक्रार किंवा कोणती समस्या आज तुम्ही मांडता इथे, की काय अनुभव आहे तुम्ही? एक अनुभव माझा म्हणून सांगते की याची बरेचदा एक अशी तक्रार आपल्याला ऐकायला मिळते की जास्त करून डेथ क्लेम मिळताना किंवा क्लेम कुठलाही पॉलिसीचा मिळताना थोड्याशा अडचणी येतात। जसं की काही वेळेला नॉमिनेशन नाही आहे बरोबर, ओपन ठेवलेलं आहे नॉमिनेशन, किंवा नॉमिनीची जर डेथ झाली असेल तर पुढच्या नॉमिनीचं नॉमिनेशन केलेलं नसतं। अशा प्रकारच्या अडचणी येतात। इव्हन डेथ क्लेमच्या वेळेला पण अशा प्रकारच्या अडचणी येतात। ओपन म्हणजे काही वेळेला असं असतं की समजा आता एखाद्याने नॉमिनी म्हणून आपल्या आईचं नाव दिलेलं आहे आणि आईची डेथ झाली आणि नंतर त्याची स्वतःची डेथ झाली, तर ते नॉमिनेशन त्यांनी केलेलं नसतं ना, आईचं डेथ झाल्यानंतर बदललेलं नसतं, आपल्या पत्नीच्या नावावर त्यांनी केलेलं नसतं किंवा इतर कोणाच्याही नावावर त्यांनी नॉमिनेशन केलेलं नसल्यामुळे ते नॉमिनेशन ओपन राहतं। मग अशा वेळेला जेव्हा क्लेम घ्यायला नातेवाईक जातात तेव्हा कंपनीकडनं असं सांगण्यात येतं की नॉमिनेशन ओपन आहे, तर अशा वेळेला क्लेम त्या ठराविक व्यक्तीला मिळणं फार कठीण होऊन बसतं। अच्छा, ती सगळी प्रोसेस मग थोडीशी गुंतागुंतीची होऊन जाते। अनुभव आहे त्याच्यात। बरं, याबद्दल आपण बोलूयाच की अशा प्रकारचे जेव्हा एक अडचणी निर्माण होतात तेव्हा आपण काय केलं पाहिजे किंवा योग्य वेळी कोणती पावलं उचलली पाहिजेत। पण खरंच तर तुमच्यापासून सुरुवात करायची की मुळात आयुर्विमा हा किती महत्त्वाचा आहे आणि तो का प्रत्येकाकडे असावा, काय वाटतं तुम्हाला? जसं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा जोखमीला तोंड द्यावं लागतं। जोखमी असतात, अनिश्चितता असते, आपलं मरण केव्हा असेल हे आपल्याला माहीत नाही, त्याबद्दल अनिश्चित आहे, किंवा कुठलं संकट केव्हा येईल याची माहिती नसते, त्यामुळे ती पण अनिश्चित आहे। असे बरेचशा जोखमा आपल्याला आयुष्यामध्ये सहन करावे लागतात किंवा त्याला तोंड द्यावं लागतं। आणि या जोखमीमधून जे आर्थिक नुकसान आपलं जे होईल ते आर्थिक नुकसान हे आयुर्विम्यामधून आपल्याला भरपाई त्याची दिली जाते। आपण रिस्क मॅनेजमेंट किंवा जोखमीचं व्यवस्थापन जे आहे की आपण काय करतो की आपण जी जोखीम फेस करतो तिला ट्रान्सफर करतो कुठेतरी, तर आयुर्विम्याची जी जोखीम आहे ती आपण आयुर्विमा कंपनीकडे ट्रान्सफर करतो। त्यामुळे आयुर्विमा म्हणजे काय, तर आयुर्विमा हा एक करार आहे। अच्छा, लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक या दोन्हीमधला हा करार आहे। ग्राहक जो प्रीमियम देतो त्या प्रीमियमच्या मोबदल्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनी ठराविक काळामध्ये जर त्याचं डेथ झालं, तर त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या नातेवाईकाला जी काही रक्कम ॲश्योर केलेली असते ती रक्कम प्रदान करते। त्यामुळे त्याचा जी फॅमिली त्याच्यावरती अवलंबून असते त्यांना रेग्युलर इन्कम मिळू शकतं, किंवा
कमवता व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जे आर्थिक नुकसान किंवा आर्थिक संकट जे फॅमिलीसमोर असतं त्याला तोंड देता येईल अशी व्यवस्था ही आयुर्विम्यामधून थोडा भार हलका करण्याचा प्रयत्न आयुर्विमा पाठबळ मिळतं, आर्थिक पाठबळ जे आहे ते या सगळ्यामध्ये एक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे की साधारण कोणत्या वयामध्ये आयुर्विमा किंवा ही जी आपण लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हणतोय ती घेण्याचं अगदी योग्य वय कुठलं, कधीपासून ती सुरू करावी? वाघ सर काय सांगाल? साधारण 18 वय, 18 ते 30 वय, ह्या 18 ते 30 वयामध्ये आयुर्विमा मॅक्झिमम काढावा. जेवढं आपलं परिस्थिती असेल, जेवढं आपलं इन्कम असेल त्याच्या ॲटलिस्ट 10% इन्कम हे इन्शुरन्समध्ये जावं. आणि त्याचा जो प्रीमियम असतो, कारण ह्या वयामध्ये प्रीमियम थोडासा कमी असतो. जसं आपलं वय वाढत जसं जसं प्रीमियम वाढत जातो. प्रीमियम वाढतो इन द सेन्स काय होतं की इन्शुरन्समध्ये प्रीमियम हा 2 भागात वाटला जातो. एक म्हणजे डेथ असं बेनिफिटसाठी आणि दुसरा असतो तुमचं इन्व्हेस्टमेंटसाठी. जसं वय वाढत जसं तसं डेथ बेनिफिटचं प्रीमियम वाढत जातो आणि याचं प्रीमियम कमी होतो. ह्या वयामध्ये ह्याचं डेथ बेनिफिटचं प्रीमियम कमी असतो आणि इन्व्हेस्टमेंटचं प्रीमियम जास्त असतो. त्यामुळे आयडियल एज आहे 18 ते 30 वर्ष. पण मग त्याच्यानंतर सुद्धा घेता येऊ शकते. अगदी तुम्हाला वयाच्या 50व्या वर्षापर्यंत तुम्ही पॉलिसी घेतली तरी हरकत नाही. परंतु त्यावेळेस मग प्रीमियमचा जो बेनिफिट असतो किंवा आपल्याला जे बोनस रिटर्न मिळतात ते बोनस थोडासा आपल्याला कमी मिळतं. आणि तेवढं आपण म्हणूयात की तेवढं आर्थिक जोखीम उचलण्याचं थोडंसं, कारण एज साधारण 45 नंतर लोक हल्लीच्या याच्यामध्ये एज 40-45 नंतर काही ना काहीतरी थोडंसं आपल्याला आजार असतातच. तर ते आजार सांभाळण्याकरता हे जर आधीपासून जर आपली पॉलिसी असेल तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला रेग्युलाइज करता येतात आणि व्यवस्थित त्यातनं बाहेर निघता येतात. खरंच सर बघा, म्हणजे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी म्हटल्यानंतर आत्ता सुद्धा आपण जेव्हा सुरू केली आहे चर्चा तेव्हा माझ्या मृत्यूनंतर हेच सारखं आपल्याला ऐकायला येतं. तर फक्त म्हणजे बरेच जण ह्याच्या बाबतीत थोडेसे तटस्थ असतात, कारण मृत्यूनंतर आहे हेच खूप बिंबवलेलं असतं. असंच आहे का? त्याचं बेनिफिट आपल्याला आधी सुद्धा मिळू शकतं? नाही, काही पॉलिसी ज्या आहेत, उदाहरणार्थ टर्म लाईफ इन्शुरन्स, ही त्याचा जो बेनिफिट आहे ते तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या फॅमिलीला मिळतो. पण दुसऱ्या काही पॉलिसी आहेत की ज्याच्यामध्ये ठराविक पिरियड नंतर ती पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर मॅच्युरिटी बेनिफिट जे आहेत ते तुम्हाला तुमच्या हयातीमध्ये मिळतात. त्यासाठी तुमचा मृत्यू झाला पाहिजे असं अशी काही अट राहत नाही. समजा आपण 25 वर्षाची पॉलिसी घेतली किंवा 30 वर्षाची पॉलिसी घेतली तर 30 वर्षानंतर त्याच्यामध्ये जे काही बेनिफिट्स अक्रूव झालेले आहेत ते सर्वायवल बेनिफिट्स आपल्याला दिले जातात. म्हणजे फक्त मृत्यू किंवा आपल्यानंतर असं काही नाहीये. त्याचे बेनिफिट्स तुम्ही कोणती पॉलिसी घेताय त्यानुसार ते बदलत राहतात. आता बघा, मी ग्राहकांची, जशा अनघा आचरेकर मॅडम प्रतिनिधी आहेत त्याची मी सुद्धा एक ग्राहक आहेच. माझ्या मनात असं येतं की मग ह्यापेक्षा मी वेगळी इन्व्हेस्टमेंट केली तर काय वाईट आहे? मग त्याच्यासाठी आयुर्विमाच कशाला पाहिजे? या दोन गोष्टींमध्ये मग काय फरक? बऱ्याचदा ही गल्लत होते. आयुर्विमा घ्यायचा की दुसरीकडे इन्व्हेस्ट करायचे, कमी वर्षात जास्त पैसा मिळू शकतो. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय होतं की इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमची जी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तेवढा त्याच्यावरती ते इंटरेस्ट आहे हाच तुम्हाला मिळतो. पण आयुर्विमामध्ये ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी काढता त्याच्यामध्ये आयुर्विमा ही तुमची गॅरंटी घेते की इन केस ऑफ द डेथ तुमची जी सम एश्युर्ड असेल, पण तुम्ही प्रीमियम कितीही भरलेलं असो, 5 वर्ष भरलेलं असो, 10 वर्ष भरलेलं असो, तुमची पूर्ण सम एश्युर्ड त्याच्यावरती जी तुमचा बोनस आहे ते सगळं तुम्हाला दिलं जातं. प्लस इन केस ऑफ ॲक्सिडेंट डेथ असेल तर तुमची जी सम एश्युर्ड असेल त्याच्या डबल द सम एश्युर्ड ही तुम्हाला रिटर्न मिळते. ही साध्या इन्व्हेस्टमेंटमध्ये मिळत नाही. तुमची जी इन्व्हेस्टमेंट केलेली तेवढीच इन्व्हेस्टमेंट असावीच, त्याबद्दल कुठे वाद नाही आहे, परंतु त्यातला काही भाग हा ह्या गोष्टीकरता लाईफ इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करावं. सर काय सांगाल या बाबतीत तुम्ही? यामध्ये जसं वाघ सरांनी सांगितलं, इन्व्हेस्टमेंट पोर्शन हा जो आहे तो तुम्हाला मिळेल. होतं काय की लाईफ इन्शुरन्स केवळ इन्व्हेस्टमेंटच करत नाही तर तुमचं रिस्क कॅरी करते. तुमच्या आयुष्यामध्ये जर तुमचा मृत्यू झाला वेगवेगळ्या कारणाने, हा जो रिस्क आहे ते लाईफ इन्शुरन्स कॅरी करतं आणि त्याचा रिस्क प्रीमियम जो आहे तो लाईफ इन्शुरन्स घेते. त्यामुळे अपार्ट फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट इवन डेथ रिस्क हा जो रिस्क आहे तो आयुर्विमा कॅरी करतं. त्यामुळे तो प्रीमियम घेतला जातो. बरं, आता खूप सोप्या संज्ञा आपण सांगूया की सम अश्युअर्ड म्हणजे
समजा मी 1 लाख जर गुंतवले असतील तर मला लाईफ इन्शुरन्स मध्ये ते 1 लाख तर मिळतातच, प्लस अजून मला बोनस सुद्धा मिळतो. सम एश्युअर्ड म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी जी पॉलिसी तुम्ही घेता तर तुमच्या एज प्रमाणे, एज फॅक्टर आणि टर्म ह्याच्यावरती तुमचं प्रीमियम कॅल्क्युलेट होतं. जर आपण समजा एक 10 लाखाची पॉलिसी जर आपण विचार केला तर ते 10 लाख रुपये आपल्याला एकदम भरायचे नाही आहेत. बरोबर. ते इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे आहेत, मंथली आहेत, क्वार्टरली आहेत, हाफ इयरली आहेत, इयरली आहेत, किंवा काही पॉलिसीमध्ये सिंगल प्रीमियम आहे, 10 लाखचे 10 लाख तुम्ही भरा. पण ह्या याच्यामध्ये कसं असतं की तुम्ही एक 10 लाख सम एश्युअर्ड घेतलं, तुम्ही 25 वर्षाची पॉलिसी काढली, ते 25 वर्षामध्ये तुमचे 10 लाख रुपये डिवाइड करून ते त्या कंपनीकडे दिले जातात. ज्याला सम एश्युअर्ड किंवा ह्याच्यामध्ये आपण जी सम एश्युअर्ड जी असते ती सम एश्युअर्ड 10 वर्षात गेली आपली, पण त्याच्यावरती जो बोनस आहे, त्याच्यावरती रिस्क कव्हर आहे, हा बेनिफिट लोकांना मिळतो. सो 25 वर्षानंतर मला 10 लाख अधिक काही पैसे त्याच्यावरती बोनस रेट जो असेल तो बोनस रेट आणि ते तुम्हाला त्यावेळेस मिळतो. आणि इन केस ऑफ त्याच्या आधीचा डेथ झाला तर ते 10 लाख रुपये तुम्हाला आधी मिळतात. बरं. तुम्हाला म्हणजे तुमच्या फॅमिलीला, आमच्या फॅमिलीला आधी मिळतात. आता पॉलिसी घ्यायची वेळ आली आहे माझी, तर एक ग्राहक म्हणून किंवा आता मला पॉलिसी घ्यायची आहे, मी कोणत्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणं क्रमप्राप्त आहे? सर आणि मॅडम दोघांनी उत्तर द्या मला. पहिलं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या एजंटशी तुम्ही डिस्कस करता तर तुम्ही हे डिस्कस करायला पाहिजेत की माझा उद्देश काय, मी पॉलिसी का घेतोय आणि माझे त्यातले बारकावे काय हे तुम्ही एजंट बरोबर डिस्कस करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रपोजल फॉर्म भरता, तो प्रपोजल फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे तो तुमचं नाव आहे, तुमचा ॲड्रेस, तुमचे नाव किंवा जे त्यांनी परफेक्ट भरलं आहे का, तर हे सगळं त्यांनी बघायला पाहिजे. हे 2 झालं. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुमची पॉलिसी डॉक्युमेंट येतं त्यावेळेस तेही वाचणं गरजेचं आहे. कारण लोकांची सवय अशी असते की पॉलिसी डॉक्युमेंट घेतात आणि ते आपण कपाटामध्ये ठेवून देतो, एक जेव्हा मॅच्युरिटी येईल किंवा येईल तेव्हा आपण जे चेक करतो. असं बरेचदा अनुभव हा एक आणखीन आलेला आहे की पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला काही महिन्यांनी असं वाटतं, म्हणजे काही दिवसांनीच, म्हणजे पॉलिसी आली का काही दिवसांनी वाटतं की अरे ही आपण घेतली ती बरोबर आहे का पॉलिसी, काय ह्याच्यापेक्षा वेगळी चांगली मिळू शकली असती आपल्याला किंवा काय, असे मनात असा विचार येतो. पण ते काय करावं त्याच्याबाबत माहीत नसतं. तर म्हणजे आता हे सरांनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही असं काही तक्रारी आल्या की बाबा काय करावं या बाबतीमध्ये, जर त्यांना परत करायची असेल तर आपण परत करू शकतो का नाही. काही वेळेला कंपनी असं पण म्हणतात की नाही तुम्ही आता घेतली, आता पॉलिसी बदलू शकत नाही. तर त्याच्यामध्ये काही आहे कूलिंग ऑफ पिरियड आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुमच्याकडे पॉलिसी डॉक्युमेंट येतं आणि ते तुम्ही चेक केलं, मेन म्हणजे 5 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे तुमचं नाव बरोबर आहे का, दुसरं तुम्हाला जी त्यांनी सम एश्युअर्ड सांगितली ती सम एश्युअर्ड बरोबर आहे का, प्रीमियम असतो तर प्रीमियममध्ये हल्ली GST ॲड होऊन येतो, मग तो GST ॲड होऊन आलेला प्रीमियम हा तुमचा परफेक्ट आहे का, नॉमिनेशन तिथे दिलेलं ते बरोबर आहे का, आणि नॉमिनेशनचं जे रिलेशन असतं म्हणजे एखाद्या पॉलिसी होल्डरचं आणि त्या नॉमिनेचं जे रिलेशन असतं ते तिथे मेन्शन केलेलं असतं ते बरोबर आहे का. आणि महत्त्वाचं म्हणजे हल्ली आमच्याकडे जे मुंबई ग्राहक पंचायतकडे अशा तक्रारी येतात ते वर्षानंतर येतात की आम्ही पॉलिसी होल्डर एजंटला सांगितलं होतं की आम्हाला सिंगल प्रीमियमचीच पॉलिसी, म्हणजे एकदाच आम्हाला प्रीमियम भरायचं आणि विसरून द्यायचं, असं आमचं प्रीमियम दे. आणि ह्यानी आम्हाला माहिती नाही, आता नोटीस आली आहे, ह्या नोटीसमध्ये असं आलं की इयरली प्रीमियम तुम्हाला भरा. तर आता हे 10 लाख रुपये आम्ही कुठून भरू. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की 10 लाख एक रकमी भरायचे आणि मग नंतर आता त्यांना दर वर्षाला 10 लाख भरायचे. 10 लाख भरायचे असं त्यांच्याकडनं करून घेतलं. कंप्लेंट करून आलेले असे कंप्लेंट्स आलेले आहेत की 10 म्हणजे इयरली त्यांनी ते म्हणून तुम्हाला म्हटलं की अनेक कंपन्या झालेल्या आहेत. या कंपन्यांमध्ये अनेक पॉलिसी होल्डर्सना म्हणजे पॉलिसी होल्डर्सना एजंट्स जातात, त्यांना भेटतात. कधी कधी असं होतं की पॉलिसी होल्डर सांगतो मला एका रकमी एकदाच पैसे भरायचे, परत भरण्याची आवश्यकता नाही आहे. पण इथे काय करतो एजंट, काय करतो तिकडनं तुमची पॉलिसी पेपर्स घेऊन जातो, म्हणजे तुमचं प्रपोजल फॉर्म घेऊन जातो, तिकडे जाऊन तो भरताना तो मंथली सिंगल प्रीमियमच्या ऐवजी ते इयरली म्हणून लिहितो. तर ही जी पॉलिसी डॉक्युमेंट जेव्हा आपण आपल्या हातात येतो ते जर आपण तो मोड चेक केलं की मी तुम्हाला सिंगल प्रीमियम सांगितलं, म्हणजे एकदाच भरण्याचं प्रीमियम सांगितलं आहे, तो बरोबर आहे ना, जर त्याच्यात जर चूक असेल तर ती 15 दिवसाच्या आतमध्ये त्याला कूलिंग ऑफ पिरियड म्हणतात. म्हणजे एका वेळेला सांगितलं मला 10 लाख भरायचे आणि नंतर एजंटने काहीतरी गडबड केली आणि दर इयरली झालं, मग दरवर्षी 10 लाख भरायचे. आणि हे लोक काय, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की पॉलिसी डॉक्युमेंट आल्यानंतर आपण कपाटात ठेवून देतो चांगलं, त्याला म्हणजे आपण विश्वास ठेवतो ना एजंटवर की बरोबर केलं असेल, महत्त्वाचं आहे.
आणि आमच्याकडे अशा कंप्लेंट आल्या आहेत की वर्षभराने लोक आलेत की आम्ही एजंटला सांगितलं की आम्हाला एकदाच भरायचे आणि आता मला 10 लाखाचं प्रीमियम मिळतं, आम्ही भरू कुठनं. हो ना, खरं आहे. यातच एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडे एक तक्रार अशी आली होती की BMCमध्ये एक रिटायर्ड एम्प्लॉई जो रिटायर झाला त्याला रिटायरमेंटची रक्कम मिळाली आणि ती रक्कम मिळाल्याचं कुठल्या तरी एजंटला माहीत झालं आणि तो एजंट त्याच्याकडे अप्रोच झाला की अशी लाईफ इन्शुरन्सची चांगली पॉलिसी आहे आणि तू रक्कम याच्यामध्ये गुंतवलं तर तुझा फायदा होईल. तर त्यांनी 1 रकमेची पॉलिसी द्यायच्या ऐवजी 3 लाखाची त्यांनी इयरली पॉलिसी दिली. आता ज्या BMCच्या एम्प्लॉईचा तो शिपाई होता त्यामुळे त्याला फक्त पेन्शन मिळत होती 20,000 किंवा 25,000. तो दरवर्षी 3 लाख कुठून भरणार. खरं आहे. तर अशा पद्धतीनं मिस सेलिंग होतं, पूर्ण माहिती दिली जात नाही आणि त्यामुळे त्या BMCच्या एम्प्लॉईचं मोठं नुकसान झालं आणि मग त्याला पॉलिसी कॅन्सल करावी लागली. कॅन्सल करावी लागते आणि पण ते कॅन्सल करून सुद्धा होत नाही कारण तुमचे ते पैसे वेस्ट जातात. कारण कायदा जो आहे की तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंट आल्यापासून 15 दिवसात तुम्ही ते रिटर्न करायची. तो जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुमची पॉलिसी पैसे मोफत गेले आणि ती पॉलिसी लॅप्स म्हणून निघून जाते. बापरे, म्हणजे खूपच सतर्क राहणं. अगदी पहिल्या स्टेपला तुम्ही जे डॉक्युमेंट हातात आले ते वाचा. जर तुम्हाला मी 5-6 गोष्टी सांगितलं ते वाचा. ते वाचल्यानंतर ज्या तुम्हाला त्यातल्या चुका कळल्या तुम्ही पॉलिसी रिटर्न करा. तुम्हाला जर नसेल तर. मॅडम तुम्हाला काय वाटतंय ग्राहक म्हणून खबरदारी आपण जेव्हा घेतो तेव्हा काय काय गोष्टी अजून सांभाळल्या पाहिजे? हो, बऱ्याचशा गोष्टी सांभाळल्या पाहिजे. म्हणजे एकदा विमा घेतला आपण, पॉलिसी आपण घेतली आणि मग आपण निश्चिंत राहिलो असं नाही. काही वेळेला आपल्याकडनं पण म्हणजे ग्राहकांकडनं पण काही गोष्टी अशा घडतात की आता बरेचदा मोबाईल नंबर बदलले जातात किंवा तुमचं आता तर रिडेव्हलपमेंट आहे किंवा काय कुठल्याही कारणामुळे घरं बदलली जातात. मग अशा वेळेला तो ॲड्रेस आपण विमा कंपनीला व्यवस्थित लिखित स्वरूपात देणं किंवा मेल पाठवा किंवा लिखित स्वरूपात त्यांना त्यांच्या रेकॉर्डवर साठी देणं. मोबाईल नंबर जर चेंज झाला असेल तर आपल्या एजंटला त्याबाबत माहिती देणं. कारण असं नाहीतर मग एजंटला पण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला फार कठीण जातं. काही एजंट फोनवरनं काही मेसेजेस पाठवत असतात तर ते कठीण जातं. तर अशा वेळेला या सगळ्या गोष्टी आधार कार्ड पॅन कार्ड आपलं आहे का नाही, बँक अकाउंट मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला काही ड्यूज येणार असतील LIC कडनं तर बरेचदा बँक अकाउंट आपले बदललेले असतील तर ते आता जसं मला वाटतं एक अशी केस झाली होती की आता पंजाब नॅशनल बँक कन्वर्ट झाली होती नंतर दुसऱ्या याच्यामध्ये आणि क्लायंटचे पॉलिसीचे डिटेल्स पंजाब नॅशनल बँकेचे होते. ते कन्वर्ट झाल्यानंतर त्या बँकेकडे पैसे गेले म्हणजे त्या बँकेच्या अकाउंटमध्ये जे की त्यांच्या अकाउंटमध्ये ते फिरवले गेले नाहीत. अच्छा, असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. KYC अपडेट करणं, काही विमा कंपन्या त्यांना विचारतात ग्राहकांना की तुमचा मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर बरोबर आहे का. तर अशा वेळेला त्यांना पण अपडेट करणं आपण गरजेचं असतं. म्हणजे ह्या आपल्या खरं जबाबदारी ठरतात. किंवा टेम्पररी ॲड्रेस आता आमचा असा झालाय. ऑनलाईन सुद्धा आता फॅसिलिटीज आहे, तुम्ही घरी बसून सुद्धा ते सगळं अपडेट करू शकता तुम्ही. त्यामुळे प्रत्येक वेळी तुम्हाला त्या पर्टिक्युलर ते कंपनीमध्ये जाण्याची आवश्यकता नसते. त्यांचं जे ॲप असतो त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही मेल करून कळवलं तरी जास्त चांगलं आहे. म्हणजे आता बघा मोबाईल नंबर बदललाय आणि आपण जर सगळीकडे तोच दिला असेल तर त्याचे अपडेट्स देणं हे कित्येकदा डोक्यातच येत नाही. आपण विसरून जातो खूप सहज. आणि जसं मगाशी मी म्हटलं नॉमिनेशनच्या बाबतीत तेही फार गरजेचं आहे. काही वेळेला लहान मुलांच्या पॉलिसीज काढतात आणि मग ती मुलं 18 वर्षाची झाली की मेजर होतात. त्यावेळेला नॉमिनेशन डिक्लेअर करणं गरजेचं असतं. तेव्हा पण ते एजंटला आपण कळवणं गरजेचं असतं की बाबा आता मुलाचं आता 18 वर्ष व्हायला आलेलं आहे की त्याचं नॉमिनेशन करायचं आहे. हे आपण पण लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा बरेचदा प्रीमियम भरताना सुद्धा आपण काय प्रीमियम किती भरायचं आहे ते आपण आपली नोंद ठेवत नाही आणि आपण अपेक्षा करतो की विमा कंपन्यांनी आपल्याला आठवण करत राहिली पाहिजे, नोटीस पाठवून राहिली पाहिजे की तुम्ही प्रीमियम भरा असं. बरोबर आहे. त्यापेक्षा आपण कॅलेंडरवर वाढदिवस लिहितो, सुट्ट्या कधी लिहितो हे पण लिहिलं पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये 90% लोकांना मोबाईल छानपैकी वापरता येतो. त्याच्यामध्ये एक तुम्ही जर मेन्शन करून ठेवलं तर त्याशी तुम्हाला ब्लिंक देतं आणि त्याशी तुम्ही प्रीमियम डायरेक्ट भरू शकता. आणि आता मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला डायरेक्ट प्रीमियम भरता येतो, तुम्हाला प्रत्येक तिकडेच जाण्याची गरज नाहीये. बरोबर आहे. प्रीमियम भरा. आणखीन एक मला मॅडमच्या सांगायचं आहे, हल्ली काय होतं की
एक आपण प्रीमियम जो भरतो त्याच्यानंतर 30 दिवसाचा एक एक्स्ट्रा गॅप दिलेली असते सगळ्या इन्शुरन्स कंपनी. ग्रेस पिरियड म्हणतात लोक. त्या ग्रेस पिरियडचा मॅक्झिमम युटिलाइज करतात. तो ग्रेस पिरियड एवढा करता दिलेला असं की तुमच्याकडे एखाद्या वर्षी कॅश फ्लो नसेल एखाद्या वर्षी तर तुम्ही त्या ग्रेस पिरियडचा कारणामुळे तुम्ही त्या कालावधीमध्ये भरू शकणार नसाल तर जा. पण हे लोक काय करतात बरोबर ते शेवटचे 29व्या दिवशी तो प्रीमियम भरतात, ग्रेस पिरियडच्या शेवटच्या 29व्या दिवशी. आणि त्यावेळेस मग प्रॉब्लेम होतो की जर तुमचा त्यावेळेस प्रीमियम भरला गेला नाही, क्लिअर झाले नाहीत ते तर मग लॅप्स होण्याची शक्यता असते. बापरे, या सगळ्या गोष्टी सांभाळणं बापरे नाहीये खरं, हे खूप सहज होऊ शकतं. फक्त आपण इतक्या घाई गडबडीत असतो. खरं गोष्टी आहेत पण त्याचे काळजीपूर्वक त्या लक्षात ठेवल्या. खरंच सर, हे झालं आता ग्राहकांच्या जबाबदाऱ्यांबद्दल आपण इतकं छान सविस्तर बोललो. तसं ह्या ज्या इन्शुरन्स कंपनीज आहेत त्यांच्या सुद्धा निश्चितच काहीतरी जबाबदाऱ्या असणार. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इन्शुरन्स कंपन्याच्या जबाबदाऱ्या आहेतच. आणि त्या बाबतीमध्ये इन्शुरन्स कंपनीच्या जे रेग्युलेटर आहेत IRDA ते पाहतात की ह्या जबाबदाऱ्या इन्शुरन्स कंपनी पाळतात की नाही. आणि जर त्या पाळल्या नाही तर मग त्यांच्यावरती कायदेशीर ॲक्शन घेतली जाते. तर इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी पहिली म्हणजे जे प्रपोजल घेतलेलं आहे एजंटनी किंवा ब्रोकरने जे काही प्रपोजल आणलेलं आहे खरोखर तो ग्राहक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे की नाही, त्याला पॉलिसीची गरज होती का, त्यांनी स्वतःहून हे प्रपोजल दिले की नाही हे पाहणं इन्शुरन्स कंपनीचं काम आहे. आणि त्यासाठी इन्शुरन्स कंपन्या काय करतात, फोन करून त्या ग्राहकाला विचारतात की आमच्याकडे असं असं तुम्ही प्रपोजल दिलेलं आहे, तुम्हीच दिलेलं आहे का, तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती आहे का, ही पॉलिसी तुम्ही घेतली का आणि त्याचा प्रीमियम असा असणार आहे. या सगळ्या गोष्टी त्याला सांगून त्याचं कन्फर्मेशन घेतात आणि कन्फर्मेशन घेतल्यानंतर मग पॉलिसी दिली जाते. तर याच्यामध्ये प्री लुक पिरियड आताच वाघ सरांनी सांगितलं की प्री लुक पिरियड असतो प्रत्येक पॉलिसीमध्ये. 15 दिवसाचा प्री लुक पिरियड आहे. प्री लुक पिरियड असा की त्या 15 दिवसामध्ये जर ग्राहकाला वाटलं की आपणाला जशी पॉलिसी पाहिजे तशी पॉलिसी ही नाही किंवा जेवढ्या प्रीमियम आपण अफोर्ड करू शकतो त्याच्यापेक्षा हा प्रीमियम जास्त आहे तर त्या 15 दिवसामध्ये तो ग्राहक आपली पॉलिसी कॅन्सल करू शकतो. आणि इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी ही आहे की तो पूर्ण प्रीमियम काही वजावट न करता तो पूर्ण प्रीमियम त्यांना रिफंड करणं ही इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पॉलिसी एकदा प्रपोजल ॲक्सेप्ट केल्यानंतर प्रपोजल ॲक्सेप्ट केल्याचं कन्फर्मेशन त्यांनी 15 दिवसामध्ये ग्राहकाला देणं हे सुद्धा आवश्यक आहे की तुमचं प्रपोजल ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि 30 दिवसामध्ये पॉलिसी इश्यू करायची. प्रपोजल घेतल्यानंतर 30 दिवसामध्ये पॉलिसी बॉन्ड हा ग्राहकाला पोचला पाहिजे. पॉलिसी बॉन्ड बरोबर प्रपोजलची कॉपीसुद्धा देणं ही इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी आहे. केवळ पॉलिसी बॉन्ड नाही तर त्यांनी जे प्रपोजल दिलेलं होतं त्याची कॉपी म्हणजे ग्राहकाच्या रेकॉर्डला प्रपोजलची कॉपी असणं महत्त्वाचं आहे. आणि ती इन्शुरन्स कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी पॉलिसीबरोबर प्रपोजलची कॉपीसुद्धा द्यायला पाहिजे. त्याचबरोबर नंतर मग वेळोवेळी त्याच्या ज्या काही सर्व्हिस रिक्वायरमेंट आहेत ॲड्रेस चेंज किंवा मोबाईल नंबर किंवा इतर काही सर्व्हिस रिक्वायरमेंट आहेत एन्डॉर्समेंट पास करणं वगैरे हे कंपनीने केल्या पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे क्लेम सेटलमेंट ही पॉलिसीच्या कंडिशनप्रमाणे कंपनीने करणं हे कंपनीची जबाबदारी आहे की जी काही सम ॲश्युर्ड असेल जी ॲश्युअर केलेली आहे समजा ठराविक कालावधीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूबद्दल जी रक्कम ॲश्युअर्ड केलेली असते सम ॲश्युअर्ड ती त्याच्या फॅमिलीला देणं ही कंपनीची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट जमा करणे आणि क्लेम सेटल करणे. त्याचबरोबर या सगळ्या याच्यामध्ये जर ग्राहकाची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचं निवारण करणं ही सुद्धा जबाबदारी इन्शुरन्स कंपनीची आहे. ती सुद्धा त्यांनी 15 दिवसामध्ये तक्रारीचं निवारण करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने काही जबाबदाऱ्या IRDAने इन्शुरन्स कंपन्यावरती सोपवलेल्या आहेत. हे सगळं इतकं दिसताना आपल्याला इतकं सरळ दिसतंय की आपण काही गोष्टींची काळजी घेतल्यानंतर आयुर्विमा हे आपल्यासाठी वरदान आहे असं आपण म्हणू शकतोय आत्ता या चर्चेच्या मध्यावर आल्यावर. पण तरीसुद्धा ग्राहकांची फसवणूक होते. ती कोणत्या कोणत्या मार्गाने होऊ शकते असं मॅडम तुम्हाला वाटतं? फसवणूक इन द सेन्स मी म्हटलं मगाशी तसं एक क्लेमच्या बाबतीमध्ये होऊच शकते. आणि दुसरी अशी की आपण ऑनलाईन आता हल्ली ऑनलाईन पण इन्शुरन्स आपण घेऊ शकतो.
तर त्याच्यामध्ये आपल्याला एक कळत नाही की कारण प्रत्यक्ष जेव्हा आपण इन्शुरन्स घ्यायला एखाद्या एजंटला आपण घरी बोलावतो किंवा आपण भेटतो त्यांना, तेव्हा समोरासमोर आपलं डिस्कशन होऊन आपलं जे काही गरज आहे, नीड आहे, ते आपण त्यांच्या समोर मांडल्यावरती ते आपल्याला एखादा प्लॅन सुचवतात किंवा हे तुम्हाला योग्य वाटतंय. पण जेव्हा ऑनलाईन आपण खरेदी करायला जातो त्यावेळेला आपण आपल्याला आपलं इन्कम किती आहे, आपल्याला किती पाहिजे एवढं सगळं सांगतो आणि त्याच्यामध्ये बरेचदा म्हणजे जी काही कुठली पॉलिसी येते ती आपण ऍक्सेप्ट करतो की आपल्याला ही योग्य वाटते म्हणून, पण ते आपल्याला त्याच्याबरोबर चर्चा करता येत नाही त्या पॉलिसी बाबत आणि ती घेतल्यानंतर आपल्याला कळतं की नाही ही म्हणजे उपयोगाचीच नव्हती ही, असं होतं बरेचदा. सर तुम्ही काय सांगाल या बाबतीत? तर सांगाच, पण अशी तक्रार समजा काही असेल कोणाची तर मुंबई ग्राहक पंचायत कशी मदत करते आणि तक्रार कुठे कशी करायची हे सुद्धा सांगा. मुळात कसं आहे माहिती आहे का, आता मॅडम जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की पॉलिसी घेताना मला एक्झॅक्टली काय हवं हे ज्यावेळेस जेव्हा एजंट समोर बसतो त्यावेळेस कळतं, पण मला एक्झॅक्टली काय हवं हे मी एजंटला समजावून सांगायला पाहिजे, तेव्हा मी ती गोष्ट मला एक्झॅक्टली मिळू शकेल. माझ्याकडे इन्कम आहे 10,000 रुपये, माझी सॅलरी 1,00,000 रुपये, असं काही जर असेल तर मी स्पष्टपणे एजंटला सांगायला पाहिजे की माझी कॅपॅसिटी याच्यावरती नाही. कारण एजंट मग त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन्स करतात आणि तुम्हाला पॉलिसी देतात. इथे काय होतं की आपण कधी कधी लोकांचं एक असं म्हणजे आपला एक मनुष्य स्वभाव असतो, एक कमीत कमी प्रीमियम मध्ये मला जास्तीत जास्त बेनिफिट पाहिजे. जे कमीत प्रीमियम असेल तुम्हाला बेनिफिट्स आहे तेवढंच देणार. पण कधी कधी असं की कॉम्पिटिशनमध्ये मग एजंट म्हणा किंवा कोणी सांगून जातं की तुम्हाला हे बेनिफिट्स मिळतील, पण ते बेनिफिट्स खरंच तुम्हाला मिळणार आहेत का, ते बेनिफिट्स तुमच्याकरता आहेत का हेही तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यांच्या वेबसाईटवरती जा, कंपनीच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्या सगळ्या बेनिफिट्स लिहिले असतात त्या पॉलिसीच्या, त्या चेक करा, ते बेनिफिट्स दोघांचे कम्पेअर करा, मी जी पॉलिसी घेतली ती कम्पेअर करा आणि त्याच्यानंतर मग पुढे जा. आता आमच्याकडे ज्या कंप्लेंट्स येतात ह्या कंप्लेंट्स असे की मग तुम्ही आजार मोठा वाढल्यानंतर आमच्याकडे येतात. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण जर समजा एखादा छोटा आजार जर आहे तर पहिल्यांदा डॉक्टरकडे जा, तर तुमचा आजार आम्ही लवकरात लवकर सांभाळून देऊ शकतो. प्राथमिक लक्षणं दिसल्यावरच गेलं पाहिजे खरं तर. पण इथे सगळ्यात प्राथमिक लक्षणं गेलं असं 10 डॉक्टरकडे आपण फिरून आलेलो असतो आणि मग आमच्याकडे येतात. तर आमचं एक म्हणणं असं आहे की समजा एखादा डेथ क्लेम जर आला तर तो डेथ क्लेमसाठी आपल्याला काय पेपर्स सबमिट करायला पाहिजेत, काय तिथे करायला पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला समजावून सांगू. आमचे मार्गदर्शक तिथे असतात, ते तुम्हाला गाईड करतील. तर त्याप्रमाणे गेलं तर तुमचा डेथ क्लेम लवकर सेटल होऊ शकेल किंवा तुम्हाला अडचणी कमी येतील. कुठलं पेपर वर्क असतं मुळात, म्हणजे काय काय सादर करावं लागतं? डेथ क्लेमसाठी अर्ली क्लेम जो असेल किंवा ॲक्सिडेंट क्लेम, मेन म्हणजे ॲक्सिडेंट क्लेम असतो. ॲक्सिडेंट क्लेममध्ये जर एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा एखादा जर व्यक्ती जर दगावला तर त्याच्यामध्ये त्याची पोस्टमॉर्टम रिपोर्ट असतो. त्याच्यानंतर तुमचे पोलीस रिपोर्ट असतो, पोलीस डायरी असते, FIR कॉपी असते, तुमची पॉलिसी डॉक्युमेंट्स, तुमचे प्रीमियम कधी भरलं आहे ते पण महत्त्वाचं असतं. माझ्याकडे एक मध्यंतरी माझे जे एक मित्र होते ते एक्सपायर झाले, तर सगळं झाल्यानंतर मग त्यांचा ज्यावेळेस क्लेम रिजेक्ट झाला त्याच्यानंतर ते माझ्याकडे आले. आणि त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट असे की सुसाईड जर केलेलं असेल तर तुम्हाला क्लेम मिळत नाही. तर ते सुसाईड आहे किंवा काय नाही हे तुम्ही पहिल्यांदा आपल्याला चेक करायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे आल्या तर तुम्हाला आम्ही लगेच सांगू शकतो की तुम्ही या गोष्टी करा, तर तुम्हाला क्लेम लवकर सेटल होईल. बरं, रिजेक्शनचा विषय निघालाच आहे, तर आता कुठल्या कुठल्या गोष्टी सर रिजेक्ट होऊ शकतो तुमचा क्लेम, ह्याच्यासाठी काही नियमावली आहे का? साहजिकच पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टी कव्हर नाही आहेत याच्याबद्दल माहिती दिलेली असते. त्याच्यामध्ये मुख्य आताच वाघसाहेबांनी सांगितलं की जर डेथ ड्यू टू सुसाईड असेल, आपण जर सुसाईड करून जर कोणी हे केलं तर ते कव्हर नाही आहे, किंवा सेल्फ इंजुरी असेल, सेल्फ इंजुरी तर त्याच्यामुळे पण कव्हर नाही आहे. याच्या पलीकडे आपण जर प्रपोजल फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिली असेल, उदाहरणार्थ आपणाला एखादा आजार आहे आणि तो आजार आपण दाखवला नाही आणि त्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल, तर ही जी रॉंग इन्फॉर्मेशन आहे किंवा मिसइन्फॉर्मेशन आहे, तर त्याच्यामुळे जर समजा क्लेम झाला असेल तर तो असा क्लेम पेएबल नाही आहे. किंवा इतर काही वॉर एक्सक्लुजन्स वगैरे असतात, त्याच्यामुळे समजा काही मृत्यू झाला
तर तो क्लेम पेएबल होत नाही. बरं. आणि आणखी एक त्याच्यामध्ये मी ॲड करतो सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये इंडियन इन्शुरन्स ॲक्ट प्रमाणे आपल्याला जिथे वॉर सदृश्य असतात तिकडे आपल्याला इन्शुरन्स मिळत नाही. जिथे टेररिझमच्या कंट्रीज आहेत तिथे आपल्याला इन्शुरन्स मिळत नाही. जिथे ब्लॅक टेररिझम म्हणतात त्याला जातं, म्हणजे साधारण केनिया बिने ह्या भागामध्ये तिथे इन्शुरन्स आपण देऊ शकत नाही. तर तुम्ही जर तिकडे राहत असाल तर स्पष्टपणे सांगा मी इथे राहतो आणि इन्शुरन्स घेऊ नका. अच्छा. जर तुम्ही ते इन्शुरन्स घेतला आणि तिकडचं तुम्ही तिकडे तुमचा डेथ झाला तर तुम्हाला मिळत नाही, म्हणजे त्याचे डेथ बेनिफिट मिळत नाही तुम्हाला. हे तुम्ही एनआरआयच्या संदर्भात सांगते. त्याच्याशिवाय बऱ्याच वेळा काय होतं की प्रीमियम न भरल्यामुळे पॉलिसी लॅप्स होते. बरोबर. लॅप्स होते आणि लॅप्स पॉलिसीमध्ये जर डेथ झाला तर तो पेएबल नाही आहे. अच्छा. हो, येस. आता पॉलिसी लॅप्सचा विषय निघालाच आहे, तर समजा आता एखाद्या ग्राहकाची पॉलिसी लॅप्स झाली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे लॅप्स झाले पण मला सुरू करायचे, मला ही बंद करायची नव्हती, काही कारणाने मी इथे नव्हतो म्हणा किंवा लक्षात आलं नाही, मी प्रीमियम भरू शकलो नाही, तर असं काही अशी तुम्हाला पॉलिसी परत 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही परत जर तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे गेलात तर तुमची पॉलिसी परत कंटिन्यू होते. तर मधला पिरियड जर तुमचा जो इंटरेस्ट असतो तो इंटरेस्ट पे करायला लागतो. जर तुमच्या एज प्रमाणे जर तुम्हाला जे मेडिकल जे काय लागतील, मेडिकल रिक्वायरमेंट्स लागतील ते तुम्हाला तिकडे द्यावे लागतात, सगळं सबमिट करावे. आणि त्याच्यामध्ये एक विशेष प्रॉब्लेम असा असतो की तुमची ज्यावेळेस तुम्ही पॉलिसी परत चालू करता त्यानंतर पुढची परत 3 वर्ष ही तुमची पॉलिसी नवीन पॉलिसी म्हणून पकडली जाते. म्हणजे तुमची सुरुवातीला जी पहिल्यांदा पॉलिसीचे जे तुमचे जे बेनिफिट्स होते ते सेम परत तिथे चालू होतं. त्या 3 वर्षात जर एखाद्या माणसाला डेथ झालं तर ती अर्ली क्लेम म्हणून पेपर पकडले जातात. म्हणजे इतक्या वर्षांचं जे सगळं साठलंय ते बेनिफिट्स म्हणजे बोनस म्हणून बेनिफिट्स मिळतात, पण तो डेथ बेनिफिट जो आहे तो तुमचा थोडासा वेगळा येतो. आपण एक कार्यक्रम अलीकडेच केला आरोग्य विम्यावर, तसं इथे सुद्धा मी पोर्ट करू शकते पॉलिसी, ती मला सोय आहे का आयुर्विम्यात? तशी सोय नाही. आता आयआरडीएच्या मध्ये आहे, त्यांचं चालू आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे की तुम्ही पोर्ट केलं. कारण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की 26 कंपनीज आहेत, 26 कंपन्यांचे 26 वेगवेगळ्या टाईपच्या पॉलिसी आहेत, प्लॅन्स आहेत. तर ते पोर्ट जर केलं दुसऱ्या कंपनीने कुठची पॉलिसी घ्यायची, तो एक इश्यू. त्याच्यामुळे तो एवढा एक भाग झाला, तो त्यांचं चालू आहे, प्रयत्न चालू आहे, पण अजून सक्सेस अजून काय त्याच्यावर तोडगा निघालेला. कारण असं सुद्धा वाटू शकतं ना की मी आता घेतलेली पॉलिसी नाहीये बरोबर, मला वेगळी घ्यायची, आणि जर काही ऑप्शन नसेल तर त्याच्यावर आता प्रयत्न. एवढे ऑप्शन्स आहेत, एवढ्या कंपन्या आलेल्या आहेत ना, त्यांचे एवढे प्लॅन्स आहेत की साधारण ग्राहक गोंधळून जातो की काय घ्यावं आणि कुठनं घ्यावं. बरोबर आहे, असं होतं ते. सर, तक्रार जेव्हा येते कोणत्याही प्रकारची, तर त्या तक्रारीचं निवारण होणं आणि समाधानकारक निवारण होणं हे प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. तर हे कशा पद्धतीने केलं जातं तक्रार निवारण? तक्रार मूलतः कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती असते की क्लेम दिला नाही किंवा योग्य पद्धतीने दिला नाही किंवा पॉलिसीमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत आणि ते अटेंड केलेले नाहीत. तर मग ग्राहक पहिल्यांदा काय करतो की त्यांनी इन्शुरन्स कंपनीकडे तक्रार करायची असते की माझी ही रिक्वायरमेंट ही आहे आणि अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे. आणि तशा पद्धतीनं झालं नाही तर मग तो पुन्हा त्यांच्या ग्रीव्हन्स डिपार्टमेंटला लिहू शकतो आणि रिप्रेझेंट करू शकतो. तरी समजा त्याचं समाधान झालं नाही तर IRDAच्या वेबसाईटवरती तक्रार करू शकतो. ऑनलाईन तक्रार केली जाते. IRDA वेबसाईटवरती तक्रार करून त्याची ॲक्नॉलेजमेंट 3 दिवसामध्ये इन्शुरन्स कंपनीने देणं आवश्यक आहे आणि 15 दिवसामध्ये तक्रारीचं निवारण करणं आवश्यक आहे. जर समजा झालं नाही तर मग तो इन्शुरन्स ऑम्बुड्समन किंवा विमा लोकपाल यांच्याकडे तक्रार घेऊन जाऊ शकतो. विमा लोकपाल त्याची तक्रार ऐकून घेऊन त्याचबरोबर कंपनीचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेऊन त्याच्यावरती आपला निर्णय देतात. जर समजा दोघांना एकत्र बसवून जर त्याच्यामध्ये तोडगा काढता आला, कन्सिलेशन करून किंवा मिडिएशन करून तोडगा काढता आला तर ते काढतात. समजा तसं झालं नाही तर मग मात्र विमा लोकपाल जे आहेत ते अवॉर्ड पास करतात की त्याच्यामध्ये समजा ग्राहकाच्या फेवरमध्ये ते असेल अवॉर्ड तर इन्शुरन्स कंपनीने काय केलं पाहिजे. समजा प्रीमियम रिफंड करायचं असेल तर प्रीमियम रिफंडचं किंवा डेथ क्लेम जो रिजेक्ट केलेला होता
तो जर द्यायचा असेल तर तशा पद्धतीचं अवॉर्ड हे इन्शुरन्स ऑम्बुड्समनकडून दिलं जातं. आणि कधी कधी ग्राहकाच्या विरुद्ध सुद्धा होऊ शकतं. हो, आणि जर ग्राहक त्यावेळी असमाधानी असेल तर तो मात्र कन्झ्युमर कोर्टामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कोर्टामध्ये जायला रिकामा असतो. तिथे तक्रार जी लिहून द्यावी लागते त्याचं काही असा फॉर्म वगैरे आहे की ड्राफ्ट करावी लागते का तुम्ही हाती सुद्धा लिहून देऊ शकता? अगदी प्लेन पेपरवरती तुम्हाला जे काही म्हणायचं आहे त्या पद्धतीनं सोप्या शब्दामध्ये तुम्ही तक्रार करू शकता. आणि त्याच्यासाठी कागद कोणते कोणते काही जोडावे लागतात, काय कशा प्रकारचे जे तुम्हाला जो आता समजा एखाद्या इन्शुरन्स कंपनीने तुमचा क्लेम रिजेक्ट केलाय तर तो क्लेम का रिजेक्ट केला त्याच्याविषयी तुमचं ते कागद द्या, तुमच्याकडे पेपर आलेला असतो, तो पेपर तिकडे अटॅच करत असतो. त्याच्यानंतर माझी तक्रार जी आहे मी बरोबर कसं आहे ह्याच्याकरता जे काही रिक्वायरमेंट्स असतील तर त्याच्यावर अटॅच करून पाठवून द्यायचे. बर, इतकं साधं आहे आणि मग पुढे सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतली जाते. हे सगळं आत्ता मगाशी तुम्ही काही देशांचा उल्लेख केलात आणि तिथे आपण नाही घेऊ शकत लाईफ इन्शुरन्स याचा उल्लेख केलात. आपल्याकडे सर काही व्यवसाय असे आहेत जे अतिशय जोखमीचे असतात, तिथे काम करणं हे थ्रेट टू युअर लाईफ असं होऊ शकतं जर आपण काळजी घेतली नाही तर अशा ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी लाईफ इन्शुरन्स ही सोय उपलब्ध आहे किंवा त्याच्या काही अटी आहेत वेगळ्या? आहेत. जोखमीचे व्यवसाय म्हणजे उदाहरणार्थ एखादा पायलट हा विमान उडवत असतो आणि त्याच्यामध्ये बरेच रिस्क आहे. किंवा मायनिंगमध्ये काम करणारे मजूर, खाणकामगार जे आहेत, खाणीमध्ये काम करतानाही त्याच्यामध्ये जोखमीचं काम आहे ते. तर असे जे जोखमीचे व्यवसाय आहेत त्याच्यासाठी जे काम करतात जमिनीच्या खाली जाऊन जे काम करतात तो जोखमीचा त्यांचा व्यवसाय. तर असे जोखमीचे व्यवसाय जे आहेत त्यांना सुद्धा लाईफ इन्शुरन्स मिळत नाही असं नाही. फक्त काय होतं की त्याच्यामध्ये जोखीम जास्त असल्यामुळे साहजिकच प्रीमियम त्याचा थोडा जास्त असतो. अच्छा, ओके. इव्हन पूर्वी मिलिटरीच्या लोकांना दिले जात नव्हते इन्शुरन्स, पण आता त्यांनाही इन्शुरन्स दिला जातो. फक्त तेवढं बघितलं जातं की हा जो सोल्जर आहे तो सोल्जर बॅक ऑफिसमध्ये आहे की फ्रंटला आहे, या बघून त्याला इन्शुरन्स दिला जातो. अजून काही असे व्यवसाय तुम्ही सांगू शकाल की आता सरांनी 3-4 तर नॉर्मली आता सगळ्यांनाच इन्शुरन्स दिला जातो. फक्त प्रीमियमचा जो पार्ट आहे त्यामुळे तो एक्स्ट्रा प्रीमियम फक्त कॅल्क्युलेट करून त्याच्यामध्ये ऍड होतं, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. बाकी काही फरक नाही आहे. आणखी असे काही व्यवसाय म्हणजे फिशरीज जे समुद्रामध्ये जातात त्याचे रिस्क वेगळे आहेत. किंवा स्टंटमॅन जे असतात ते त्यांचं सुद्धा पूर्वी देत नव्हते, आता देतात त्यांना सुद्धा इन्शुरन्स. कारण आपण मनोरंजन क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला असं वाटतं की तिथे कुठली आले रिस्क, तिथे कुठे जोखमीचं काम आहे. बॉम्ब डिफ्युजिंग स्क्वॉड जे आहे हे पण रिस्की आहे, पण त्यांना इन्शुरन्स दिला जातो. फक्त प्रीमियम त्याचा थोडासा एक्स्ट्रा प्रीमियम पे केला जातो. या सगळ्यामध्ये मगाचपासून आपल्या कानावर एक नाव किंवा एक मधला माणूस ज्याला आपण म्हणतो ते सारखं कानावर येते, ते म्हणजे एजंट किंवा ब्रोकर सुद्धा आपण म्हणूया. तर ह्या दोघांची भूमिका आणि त्यांच्या जबाबदाऱ्या याच्याबद्दल मला विस्तृत जाणून घ्यायला आवडेल की एजंट आणि ब्रोकरने आणि ब्रोकर हे जे असतात ना हे खरोखरीचे म्हणजे हे दुवा आहेत दोघांच्या मधले. खरंय. मग ह्यांनी खरी माहिती पॉलिसी होल्डर पर्यंत पोहोचवावी. पॉलिसी होल्डरने स्वतःची माहिती जरा पूर्ण द्यावी आणि त्यांनी जे काय त्याला जे माहिती देतो त्याची कागदपत्र किंवा त्याचे ब्रोशर्स असतात त्याची काही माहिती असेल ती त्याला तिथपर्यंत पोहोचवून त्याचे जो प्रपोजल फॉर्म जो भरतो. आता एक मी इथे मेन्शन करेन एखादी गोष्ट की म्हणजे काही वेळेस असं होतं की मी बऱ्याच वेळेस असं ऐकलं की एजंट ज्यावेळेस येतो तो पहिला जो पॉलिसी घेणार असतो त्याला पहिला प्रश्न विचारतो की मला तू किती देणार ते सांग मला. म्हणजे पॉलिसी राहिली वेगळीच, तुमच्या सगळ्या गोष्टी राहिल्या वेगळ्या. येस, त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तर पहिलं तर हे पहिलं विचारू नका, निदान पॉलिसी काय तर माहिती करून घ्या. मग ती एकदा तुम्ही माहिती झाल्यानंतर मग तुम्ही तुमचं काय ते कॅल्क्युलेशनचा तुमचा प्रश्न आहे. पण निदान तुम्ही खरं म्हणजे पॉलिसी घेतल्यानंतर तुमचे जे काय त्यांचे व्यवहार असतील ते घेऊ नयेत, कारण तुम्हाला तो वर्ष म्हणजे अनेक वर्ष तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. बरोबर, खरं. याच्यामध्ये एजंट्स आणि ब्रोकर्स हे दोन्ही एंटिटीज आहेत ते रेग्युलेटेड एंटिटीज आहेत. IRDAने त्यांच्यासाठी स्पेसिफिक रेग्युलेशन तयार केलेलं आहे. एजंटसाठी एजंट्स रेग्युलेशन आहे आणि ब्रोकरसाठी ब्रोकिंग रेग्युलेशन आहे आणि या रेग्युलेशनमार्फत त्यांचं नियमन केलं जातं. या रेग्युलेशनच्या अंडर त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या आहेत. कोड ऑफ कंडक्ट आहे. त्यामुळे
एजंटला त्या कोड ऑफ कंडक्टमध्ये राहून काम करावं लागतं आणि ब्रोकरला सुद्धा कोड ऑफ कंडक्टप्रमाणे काम करावं लागतं. मूलतः दोन्हीमध्ये काही फरक आहे. एजंट हा ग्राहकाचा एजंट असतो, नाही, एजंट हा इन्शुरन्स कंपनीचा एजंट असतो आयडियली. आणि ब्रोकर जो आहे तो ग्राहकाचा प्रतिनिधी असतो. हा बेसिकली दोघांमध्ये फरक आहे. मुळात एजंटने ग्राहकाचं म्हणणं ऐकून घेणं सुरुवातीला हेच खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा थोडासा उलट अनुभव येतो की तेच सगळं सांगत राहतात आणि मग ग्राहकाला असं वाटतं की हां हे बरोबर आहे, आपण सही करूया. हे वातावरण कितपत बरोबर आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात कसं असतं की एजंटला कसं असतं की जिथे मॅक्झिमम बेनिफिट्स आपल्याला मिळतात, म्हणजे ॲज अ एजंट तर तो एजंट समोरच्याला पास ऑन करायचा प्रयत्न करत असतो. बरोबर आहे. अशा वेळी ग्राहकांनी फर्म राहायला पाहिजे की मला काय तू देणारच मला समजावून सांग, माझे हे एवढं प्रीमियम भरण्याची माझी कॅपॅसिटी एवढी आहे, मी इतके वर्ष एवढाच भरू शकतो, ह्याच्यावरती मी जाऊ शकत नाही. हे स्पष्टपणे त्यांनी एजंटला सांगितलं तर त्या बेनिफिट्समध्ये त्याला ते बसवून देणं, त्याची जी काही पॉलिसी त्याचे काही जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्समध्ये, कारण अनेक प्रकारचे पॉलिसीज असतात. बरोबर. आता होतं काय की कधी कधी असं होतं की इन्शुरन्स कंपनीज कंपल्सरी करते की ही पॉलिसी नवीन आली ती ही विकून आहे मार्केटमध्ये, मग तो ती पॉलिसी विकण्याचा प्रयत्न करतो, पण ती बेनिफिट ही प्रत्येकाला सूट येईल अशातली गोष्ट नाही. मग मला जी सूट होणारी जी पॉलिसी आहे ती मी घेणं, ह्याच्यावरती मी फर्म राहणं, हे माझं कर्तव्य. उदाहरणार्थ काय होतं की जर माझी रिक्वायरमेंट आहे की माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला पॉलिसी पाहिजे, ती एवढ्या मुदतीची पाहिजे आणि मी एवढी रक्कम त्यासाठी देऊ शकतो, हे जर आपलं कॅल्क्युलेशन असेल तर तशा पद्धतीने पॉलिसी आहे का किंवा एजंट तशी पॉलिसी आपल्याला देतोय का हे पाहणं गरजेचं आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? कधी कधी असं होतं का की आता हा खूप वेगळा भाग झाला पण तरी सुद्धा मला विचारावं असं वाटतोय की आपल्या ओळखीचं आपल्या नात्यातलं कोणीतरी नवीन नवीन एजंट झालेलं असतं आणि मग ते आपल्याकडे येतात आणि मग आपल्या नात्याने आपला उल्लेख करून घे ना माझ्याकडनं पॉलिसी प्लीज वगैरे, आणि त्यांचा तेवढा अभ्यास नसतो त्याच्या बाबतीत. हे थोडं रिस्की आहे का ग्राहक म्हणून? काय वाटतं तुम्हाला? हो नक्कीच, कारण आपण म्हणजे नात्यातलं आहे म्हटल्यावरती आपण जास्त फार प्रश्न नाही विचारत आणि ठीक आहे बाबा मग घे एखादी पॉलिसी, का त्याने जो ती सांगेल ती पॉलिसी आपण देऊन मोकळे होतो, म्हणजे घेऊन मोकळे होतो, त्याचे प्रीमियम भरायला लागतो. पण नंतर आपल्यालाच कळतं की ती पॉलिसी आपल्या फारशा काही फायद्याची नव्हती ती, म्हणजे आपण एवढं जागरूक राहून जर घेणारे असू तर अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये अडकले जातो असं म्हणेन की नात्यातलं आहे किंवा मैत्रिणीची मुलगी आहे वगैरे असं समजून आपण घेऊन टाकतो. बरोबर आहे. तर हे थोडंसं आपण टाळायला पाहिजे. टाळण्यापेक्षाही त्यांना सांगायला पाहिजे की ठीक आहे तू घे तू पॉलिसी, पण तुझे सिनियर्सना घेऊन ये. शेवटी हा एक करार आहे, तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आहे की नाही हे पाहणं तुमचं काम आहे. बरोबर आहे. तुम्हाला योग्य पॉलिसी दिली जाते की नाही हे पाहणं सुद्धा तुमचं काम आहे. अगदी खरं आहे. केवळ तो माझा नातेवाईक आहे म्हणून त्याच्याकडून पॉलिसी, पण असं होतं ना बऱ्याच वेळा होतं, त्याच्याने जे कंप्लेंट्स आहेत ते आमच्याकडे येतात. नंतर पुढे त्याचे परिणाम ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना भोगावे लागतात. पण त्यावेळेला आपण चांगुलपणा दाखवायला जातो, तो दाखवायलाही हवा, पण खबरदारी घेऊन सगळ्या काही वेळेला बरोबरही असतात, पण काही वेळेला असं असतं की आपण का घेतली, ठीक आहे आता त्यांना हवी होती म्हणून दिली आणि घेतली. असं या सगळ्यामध्ये ग्रामीण भागातली जी आपली सगळी जनता आहे किंवा आपले सगळे जे बघणारे सुद्धा प्रेक्षक बरेच आहेत, तर त्यांच्यासाठी काही विशेष अशा आयुर्विमा पॉलिसीज आहेत का? त्यांच्या मायक्रो इन्शुरन्स हा जो आहे हा ग्रामीण भागाकरताच डिझाईन केलेला आहे. अच्छा. आणि त्या मायक्रो इन्शुरन्समध्ये वेगवेगळ्या खूप पॉलिसीज नाही आहेत, पण त्यांच्यासाठी ज्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सगळ्या आहेत आणि तिथे ते ग्रामीण भागातले लोक जाऊ शकतात. कमी प्रीमियमच्या त्या पॉलिसी ज्या आहेत त्या कमी प्रीमियमच्या आहेत. सरकारकडून जी पॉलिसी एक आहे ती म्हणजे जीवन ज्योती नावाची पॉलिसी आहे. ही मला वाटतं 2013 साली इंट्रोड्यूस केलेली होती. त्याच्यामध्ये 2 लाखाचं आयुर्विमा कव्हरेज आहे आणि त्यावेळी 330 रुपयाचा प्रीमियम होता वार्षिक. अच्छा. आता तसं मला वाटतं प्रीमियम वाढलेलं आहे आणि 456 रुपये वर्षाचं. जीएसटी ऍड झाला ना त्यामुळे.
काही पॉलिसी अशा आहेत की जे नॅशनलाइज्ड बँकेमधून तुमचे पैसे कट होतात आणि त्याच्यामध्ये ही पॉलिसी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. अजून काही अशा आहेत पॉलिसीज ज्या का त्या आरोग्याशी संबंधित पॉलिसीज आहेत? इतर पॉलिसी आरोग्याशी संबंधित आहे. एक म्हणजे इन्शुरन्स कंपनी सुद्धा जशी आपली मेडिक्लेम पॉलिसी आहे तशी आरोग्याची इन्शुरन्स पॉलिसी पण आहेत, पण त्याचे मेडिक्लेमला कसं आहे की तुम्हाला सगळ्याच बेनिफिट्स त्याच्यामध्ये दिल्या जातात, वेळेस तुम्हाला ह्या लाईफ इन्शुरन्समध्ये त्याचा बेनिफिट लिमिटेड आहे. मग त्यातला बेनिफिट एवढाच असतो त्यांचा की इन केस ऑफ द म्हणजे पॉलिसी होल्डरचा जर काय म्हणजे कव्हर असेल आणि त्याचं ऑपरेशन झालं तर त्या ऑपरेशनचा खर्च किंवा बेडचा खर्च म्हणजे जर ॲडमिट असतो त्याचा खर्च जो हायर असतो तेवढाच तुम्हाला मिळतो. आणि दुसरी एक पॉलिसी जी आहे ती अटल पेन्शन योजना, पेन्शन प्रॉडक्ट आहे, पण अटल पेन्शन योजना ही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. बरं, या सगळ्यात आता मगाशी मॅडमने उल्लेख केला होता तसं की आपला फोन नंबर बदलला जातो किंवा आपला पत्ता बदलतो आणि आपण सांगत नाही. अजून एखाद दुसऱ्या गोष्टी अशा असतील ना की ज्या आपल्या लक्षात राहत नाही. पटकन मला असं आठवलं की सहीच्या बाबतीत पण काही काही वेळेला असं होऊ शकतं की आपली सहीच वेगळी आली आहे किंवा असे काही गडबडी होऊ शकते का ग्राहकाकडून? माझ्याकडे आताच एक मध्यंतरी कंप्लेंट आली मुंबई ग्राहक पंचायतमध्ये की त्या व्यक्तीने पॉलिसी काढली त्यावेळेस त्यांनी सही केली होती इंग्लिशमध्ये आणि आता तो मध्यंतरी आला मला म्हणाला की साहब मेरे को इंश्योरेंस कंपनी मुझे पैसा नहीं रिटर्न दे रही है. तो म्हटलं इन्शुरन्स पैसे क्यों नहीं दे रही, आपने प्रीमियम परफेक्ट भरा है? हाँ साहब मैंने प्रीमियम व्यवस्थित भरलेलं आहे, तिथे काहीच माझं हे नाही आहे. तर म्हटलं माझं लक्षात आलं, मी काय विचार केला म्हटलं तुझ्या इन्शुरन्स कंपनीचे डिटेल्स दे, आपण त्या इन्शुरन्स कंपनीमध्ये चौकशी करूया. चौकशी केली असतं त्यावेळेस मला असं कळलं की ज्यावेळेस त्यांनी पॉलिसी काढली होती ती पॉलिसीची त्यांनी सिग्नेचर जी केली होती इंग्लिशमध्ये केली होती. अच्छा. आणि हा मनुष्य हिंदीमध्येच सही करायचा. तर त्याला मी विचारलं म्हटलं बाबा तू जर हिंदीमध्ये सही का केलंस, तर त्यांनी मला सांगितलं जो उत्तर फार म्हणजे हसण्यासारखं उत्तर आहे. तर उत्तर असं होतं की मॅडम ज्या माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी जी माझी पॉलिसी काढली तर त्यांच्या समोर जर मी हिंदीमध्ये सही केली असती किंवा व्हर्नाक्युलरमध्ये सही केली असती तर माझं इन्सर्ट झालं असतं, म्हणून मी तिकडे सही इंग्लिशमध्ये केली. बाप रे, कुठला विचार असू शकतो नाही का? हो, आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. मग त्याच्यानंतर मग त्याच्या जेव्हा सह्या घेतल्या त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे परत जा, त्यांना विचारा की आपल्याला काय करता येईल, कसं जाऊन सिग्नेचर चेंज करता येईल. काय केली प्रोसिजर? ऍप्लिकेशन केलं. त्यांना सांगितलं म्हणजे बँकेमध्ये जा, बँकेचे जे मॅनेजर असतात त्यांच्याकडनं लिहून घे की ह्याची सही हीच आहे आणि रेग्युलरली ही सही करतो आणि त्यामुळे ही सही तुम्ही ऑथोराईज आमच्यातर्फे ऑथोराईज करता. ती त्यांनी तिकडे ऑथोराईज केली आणि त्याला ते पैसे मिळाले. दुसरं आता मग सर म्हणाले तसे अटल पेन्शन योजना आहे, त्याला जे लिमिट आहे ती पण एक केस माझ्याकडे आली होती. तर 15 लाखाचं त्याचं लिमिट आहे. या पॉलिसी होल्डरने काय केलं होतं की पहिल्यांदा त्यांनी एका महिन्यात 10 लाखाची पॉलिसी काढली आणि पुढच्या महिन्यात 10 लाखाची पॉलिसी काढली एकाच एजंटकडनं एकाच ब्रँचमधनं. बरं, आता 15 लाखाचं लिमिट आहे. आता तुम्ही कुठेही जरी पॉलिसी काढली तरी त्यांचं लिमिट त्यांना कळतं. साधारण वर्ष-2 वर्षानंतर त्या इन्शुरन्स कंपनीच्या लक्षात आलं की आता हे यांनी लिमिट क्रॉस केलेलं आहे, 2 भागात केलं. पण त्याचे वरचे 5 लाख रुपये त्याच्या मिळाले त्याची पेन्शन हे त्यांनी डिडक्ट केलं आणि वरचे पैसे त्यांना पाठवून दिले. तर हा मनुष्य माझ्याकडे जेव्हा आला होता त्याचं म्हणणं होतं की मी पैसे भरले त्यावेळेस तुम्ही मला का सांगितलं नाही. तर म्हटलं त्यावेळेस करणार कसं, लोकांना कोणाने करणार नाही ना. अगदी आता आपण चर्चेच्या शेवटाकडे आलोय. जाता जाता तिघही तुम्ही काय सांगाल की कोणती काळजी, एकेका वाक्यात प्रत्येकाने सांगा की कुठली काळजी घेतल्यानंतर आयुर्विमा हे आपल्यासाठी वरदान ठरू शकतं? मी मॅडम पासून सुरू करते आणि मग तुम्ही दोघं सांगा. आयुर्विमा घेतानाच आपण ही मुख्य काळजी की आपले सगळे जे ऍक्च्युअल डिटेल्स आहेत ते आपण त्या विमा कंपनीला वेळच्या वेळेला द्यायला हवेत. ही एक काळजी फार मोठी म्हणजे म्हटलं तर मोठी आणि महत्वाची आहे. सर, वेळेवर प्रीमियम भरणे ही काळजी प्रत्येकाने घ्यावी आणि त्याचबरोबर आपल्या हक्कासाठी जागरूक राहणे. सर, ज्यावेळेस आपण इन्शुरन्स घेतो तो इन्शुरन्स 20 वर्ष किंवा 25 वर्षाचा असतो. तर 25 वर्षापर्यंत मला काय मिळेल किंवा 25 वर्षामध्ये मी काय करू शकेन, किती प्रीमियम भरू शकेन, हा जो भाग आहे हा लक्षात ठेवून आपण प्रीमियम भरणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता आपण एजंटशी बोलणं किंवा इन्शुरन्स कंपनीशी बोलणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुम्ही तिघांनीही या विषयावर खूप छान आणि सोप्या शब्दात, कारण नाहीतर या पॉलिसी संदर्भात जे काही विषय असतात ना आणि भाषा ती इतकी टेक्निकल असते की ग्राहकांना बऱ्याचदा ती कळत नाही, पण तुम्ही इतक्या सोप्या शब्दात आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलीत.
तुमचे मनापासून आभार मानते धन्यवाद. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जे ग्राहक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा ह्याच्यातून नक्कीच फायदा झाला असेल याची मला पूर्ण खात्री आहे. नव्या विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोतच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.